नमस्कार, मी प्रतीक्षा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज ज्या विषयावर बोलणार आहे ते म्हणजे आपल्या सुख आणि दुःखामध्ये लोकांना काहीच घेणं देणं नसतं. कारण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण आपलं दुःख जेव्हा लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा आपलं दुःख लोकांना सांगतो त्यावेळी आपलं मन हलकं होतं आणि त्या उद्देशाने काय करतो की आपण आपलं दुःख जे असते ते लोकांना सांगत असतो. पण लोक आपल्याकडून आपलं दुःख हे रडून ऐकून घेतात आणि आपल्या पाठीशी आपल्या दुःखाचा मजाक उडवत असतात. त्यामुळं आपलं दुःख कोणत्या लोकांना शेअर करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. जे लोक आपल्याला खरंच आपल्या दुःखामधून बाहेर काढण्याचा काहीतरी मार्ग सांगतात किंवा आपल्याला दुःखामधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी मदत करतात, अशाच लोकांना आपण आपलं दुःख शेअर केलं पाहिजे आणि त्याच लोकांना आपण आपल्या सुखाचा पण भागीदार बनवला पाहिजे. कारण आपण जेव्हा सुखी असतो ना, तर काही लोकांना आपलं सुख बरं दिसत नाही, मग आपल्या पाठीशी आपल्या सुखाचा द्वेष करतात किंवा आपलं वाईट कसं व्हावं याचा तो विचार करत असतात. आणि जेव्हा आपण वाईट परिस्थितीमध्ये असतो किंवा दुःखामध्ये असतो ना, काही लोक आपल्या दुःखाचा आपल्या पाठीशी आनंद सेलिब्रेट करत असतात. त्यामुळे आपलं सुख दुःख हे लोकांना कधीच कळू देऊ नका. आणि शेवटी आपले सुख दुःख हे आपल्याच हातात असतं. आपण जर चांगले कर्म केले किंवा आपण आपले विचार चांगले ठेवले किंवा स्वतःशी प्रामाणिकपणे राहिलं किंवा नेहमी पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन आपण चालत असलो ना, तर नेहमी आपल्या वाट्याला सुखच येणार. पण ज्यावेळी आपण जेव्हा लोकांचा वाईट विचार करतो किंवा आपले कर्म जे असतात ना ते वाईट असतील किंवा मग आपण स्वतःशी अप्रामाणिकपणे राहतो किंवा निगेटिव्ह थिंक आपल्या डोक्यामध्ये असतील, त्यावेळी आपल्या वाट्याला दुःखच येणार. आणि अशा वेळी जे आपल्या वाट्याला दुःख येते ना, त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडताच येत नाही किंवा त्या दुःखामधून बाहेर पडण्याची जी क्षमता आपल्यामध्ये असते ना ती नसते. कारण आपले विचार जे असतात ना ते निगेटिव्ह असतात. असं नाही की जे लोक चांगले कर्म करतात त्यांच्या वाट्याला कधीच दुःख येत नाही, त्यांच्याही वाट्याला कदाचित दुःख येते कधी, पण त्या लोकांकडे त्या दुःखांमधून बाहेर निघण्याचा मार्ग असतो. कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता असते, कारण ते नेहमी पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन चालत असतात, चांगले कर्म करत असतात, स्वतःशी प्रामाणिकपणे राहत असतात. त्यामुळे आपले कर्म जे असतात ना ते चांगले असणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बरेच लोक असे असतात की त्यांची जेव्हा परिस्थिती चांगली असते म्हणजे ते सुखात समाधानामध्ये ऐश्वर्यात असतात, त्यांना असं वाटते की आपल्याला लोकांची काहीच गरज नाही आता, कारण आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाहिजे. पण परिस्थिती ही सगळ्यांची चांगली नसते. मग जे लोक असतात ना त्यांना परिस्थितीचा घमंड असतो, कधी कधी सुखी परिस्थितीचा, समाधानी परिस्थितीचा किंवा त्यांच्या मग ऐश्वर्याचा. मग ते लोक काय करतात की लोकांशी म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांसोबत प्रेमानं बोलायचं नाही किंवा मग त्यांचा आदर करायचा नाही, त्यांना मान सन्मान द्यायचा नाही. पण ज्यावेळी परिस्थिती वाईट येते ना, मग त्यावेळी त्यांना पैसा सोडून लोकांची आठवण येत असते. म्हणजे ज्या लोकांना कधी प्रेमानं आपण बोललो नाही किंवा त्यांचा आदर केला नाही, त्यांना मान सन्मान दिला नाही, मग अशा लोकांकडून ते लोक काय करतात, मदतीची अपेक्षा करत असतात. सांगायचं एवढंच की कोणत्याही परिस्थितीचा घमंड हा केला नाही पाहिजे. थोडक्यात चांगल्या परिस्थितीचा घमंड तर मुळीच नाही केला पाहिजे आणि वाईट परिस्थितीमध्ये कधी खचून नाही गेलं पाहिजे. आहे ती परिस्थिती स्वीकारून त्या परिस्थितीला आपल्याला समोर जाता आलं पाहिजे. ज्या लोकांना पैशाचा गर्व असतो, ज्या लोकांना पैशाचा घमंड असतो, अशा लोकांना माणसाची किंमत कळत नाही. पण ज्या लोकांना माणुसकी जपता येते ना, अशा लोकांसाठी पैसा कधीच सर्वस्व नसतो. आणि शेवटी सुख आणि दुःख हे आपल्याच हातात असतं. पण ज्यांनी चांगले कर्म केले त्यांनाच फक्त दुःखाचं कोडं सोडवता येत असतं. त्यामुळे आपले कर्म हे नेहमी चांगले चांगलेच ठेवले पाहिजे आपण. आणि अजून एक, आता आपण जेव्हा दुःखामध्ये असतो ना, तर आपलं दुःख आपल्याला कुणाला तरी सांगावंसं वाटते, पण जो व्यक्ती आपल्याला मदत करतो तो व्यक्ती त्या टाइमला आपल्याकडे अवेलेबल नसतो किंवा त्या टाइमला आपण आपलं दुःख त्याला सांगू शकत नाही. तर अशा वेळी काय करायला हवं, तर अशा वेळी आपल्यामध्ये वेगवेगळे हॉबी असणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण घरामध्ये असतो आणि आपल्याला काहीतरी टेन्शन असते किंवा दुःखी असतो आणि आपण आपलं दुःख कोणाला सांगू शकत नाही ना, जर त्यावेळी आपल्यामध्ये वेगवेगळे हॉबी असतील ना, तर नक्की आपण आपलं दुःख विसरून जातो. आता कसं, तर प्रत्येकाला वेगवेगळी हॉबी असते. कुणाला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडते किंवा कुणाला ड्रॉइंग करायला आवडते, कुणाला काहीतरी रायटिंग करायला आवडते. जेव्हा आपण हे काम करत असतो ना, त्यावेळी आपल्या माइंडमधलं जे दुःख आहे किंवा जे टेन्शन आहे ते आपोआप निघून जातं. कारण आपण आपलं जे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे ना, आपण फक्त त्या आपल्या हॉबीमध्ये किंवा त्या कामामध्ये आपण पूर्ण टाकत असतो. त्यामुळे दुःखामधून बाहेर जाण्यासाठी आपल्यामध्ये वेगवेगळी हॉबी हे असायलाच पाहिजे आणि आपलं दुःख हे आपल्यालाच
बाहेर करता आलं पाहिजे किंवा दुःखातून आपल्याला स्वतःलाच बाहेर पडता आलं पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.